दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या देशाला जगातील एकमेव महासत्ता मानलं गेलं, ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतील तीच पूर्व दिशा असायची, आज तोच अमेरिका अत्यंत महत्वाच्या आणि हतबल झालेल्या वळणावर उभा राहिलेला आहे का? आपण बोलतोय सध्याच्या जागतिक राजकारणातील सर्वाधिक मोठ्या घडामोडीबद्दल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते सध्या चीनच्या दौऱ्यावर बिजिंगमध्ये पोहोचलेले आहेत. पण या भेटी दरम्यान काही असं घडलेलं आहे की ज्यानं संपूर्ण जगाला हादरून सोडलेलं आहे. जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती मानल्या जाणाऱ्या ट्रम्प यांना रिसीव्ह करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतः विमानतळावर गेलेले नव्हते, तर चीनने केवळ त्यांच्या उपराष्ट्राध्यक्षांना पाठवून त्यांचं स्वागत केलेलं होतं. पण प्रश्न हा आहे की एकीकडे अमेरिका इराण यांचं युद्ध सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प अचानक युद्धासाठी चीनच्या दारामध्ये का गेलेले होते? ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे टॉप अब्जाधीश आणि इलॉन मस्क हे देखील त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत. चीननं अमेरिकेसमोर 4 अटी ठेवलेल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या महायुद्धाच्या आणि जागतिक महासत्तेच्या बदलत्या समीकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सध्या मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो ब्लॉक केलेला आहे. यामुळे जागतिक तेलाचा पुरवठा जो आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. हा सागरी मार्ग आहे ज्याच्यातून जगाच्या 20% तेलाचा व्यापार होतो. एलएनजीचा 25 ते 30% व्यापार होतो. सप्लाय चेन प्रचंड मोठा फटका बसलेला आहे. युद्धाने अमेरिकेच्या ताकदीची मर्यादा जगासमोर आणलेली आहे, तर दुसरीकडे 5 महिन्यापेक्षा जास्त तेल पुरेल इतका क्रूड ऑइलचा साठा चीननं करून ठेवलेला आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये चीन जो आहे तो कुठेही युद्धामध्ये प्रत्यक्ष नसताना विनर म्हणून समोर आलेला आहे. इराणवर वचक निर्माण करण्यासाठी आणि हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प जे आहेत ते आता चीनच्या मध्यस्थीची नितांत त्यांना गरज भासत आहे का? कारण इराणवर चीनचा मोठा आर्थिक आणि राजकीय प्रभाव आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प अत्यंत बॅकफूटवर जाऊन चीनमध्ये पोहोचलेले आहेत का? जिथं चीन पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतोय, डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये रिकाम्या हाताने गेलेले नाहीत, तर ते आपल्यासोबत अमेरिकेतील सर्वाधिक शक्तिशाली आणि अब्जाधीश दिग्गज कंपन्यांच्या सीईओची फौजफाटा घेऊन ते चीनमध्ये गेलेले आहेत. ज्यामध्ये टेस्ला, एनव्हिडिया, ऍपल, ब्लॅकरॉक आणि बोईंग सारख्या कंपन्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे. ट्रम्प यांना चीनकडून इराण प्रकरणामध्ये मध्यस्थी हवी आहे आणि त्या बदल्यामध्ये अमेरिका जी आहे ती चीनला अनेक मोठ्या आर्थिक सवलती देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जातं. चीन अमेरिकेकडून 200 बोईंग विमानं जे आहेत ते खरेदी करत आहे. चीनवरील व्यापारी निर्बंध कमी करावे लागतील अशा प्रकारच्या डीलच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. पण चीन एवढ्या आर्थिक फायद्यावर थांबणार नाही. त्यांनी थेट राजकीय कोंडी केलेली आहे अमेरिकेची. अमेरिकेसमोर 4 अटी ठेवलेल्या आहेत. चीनच्या 4 रेड लाईन्स आहेत. यामुळे अमेरिकेची कोंडी झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प चीनच्या भूमीवर उतरण्यापूर्वीच अमेरिकेतील चीनी दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून अमेरिकेला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं होतं की आमच्या 4 अटी आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. अशा प्रकारचा एक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेला होता. जर अमेरिकेला संबंध सुधारायचे असतील तर या 4 गोष्टीमध्ये ढवळाढवळ थांबवावी लागेल. अशा प्रकारच्या 4 रेड लाईन ज्या आहेत त्या चीनकडून देण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो मुद्दा आहे तो अर्थातच म्हणजे तायवानच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा किंवा अमेरिकेने हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारची पहिली अट आहे. अमेरिकेनं तायवानचा नाद सोडून द्यावा. दुसरी अट लोकशाही आणि मानवाधिकार, डेमोक्रेसी आणि ह्युमन राईट्सच्या बाबतीमध्ये चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये लोकशाही किंवा मानवाधिकाराच्या नावाखाली अमेरिका चीनला बोट दाखवू शकणार नाही अशा प्रकारची दुसरी अट आहे. तिसरी म्हणजे राजकीय व्यवस्था. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेच्या पद्धतीला अमेरिका आव्हान देणार नाही अशा प्रकारची तिसरी अट आहे. आणि त्यातली चौथी अट म्हणजे चीनचे विकासाचे हक्क, डेव्हलपमेंट राईट आणि चीनच्या तंत्रज्ञानावर आणि व्यापारावर जे काही अमेरिकेनं निर्बंध लादलेले आहेत, सॅन्क्शन्स लादलेले आहेत, टॅरिफ लादलेले आहेत, ते त्वरित थांबावे अशा प्रकारच्या 4 अटी ज्या आहेत त्या स्पष्टपणे समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या शी जिनपिंग अत्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहेत आणि ते अमेरिकेला आपल्या अटींवर झुकवताना दिसत आहेत. या संपूर्ण भेटीमुळं, समेटमुळं जागतिक राजकारणामध्ये एका नव्या भीतीचा जन्म झालेला आहे. ती म्हणजे बिग G2. याचा अर्थ असा होतो की अमेरिका आणि चीन मिळून संपूर्ण जगाची सत्ता आपल्या 2 गटामध्ये वाटून घेणार आहेत का? जर अमेरिकेनं स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी चीन समोर पूर्णपणे शरणागती पत्कारली तर भारत, युरोपियन युनियन, क्वाड सारख्या शक्तींसाठी हे खूप मोठं आव्हान ठरणार आहे. खूप आव्हानात्मक काळ असणार आहे. भारतासारख्या उगवत्या महासत्तेला रोखण्यासाठी
चीन या स्थितीचा निश्चितच फायदा घेऊ शकतो. काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे भारतात येऊन म्हटलेलं होतं की आम्हाला दुसरा चीन तयार करायचा नाहीये. अशा वेळी अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी भारतासारख्या देशाला बाजूला सारून चीनच्या हातमिळवणी करणार आहे का? चीनशी हातमिळवणी करेल का? आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये हा प्रश्न विचारला जात आहे. चीनचा दौरा म्हणजे जागतिक राजकारणातील अमेरिकेच्या घसरत्या महासत्तेचं लक्षण आहे का? ट्रम्प यांनी इराण युद्ध थांबवण्यासाठी खेळलेला एक व्यावसायिक खेळी आहे का? चीनच्या ज्या 4 अटी आहेत त्या अमेरिका मान्य करेल का? आणि या सगळ्यामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणावर नेमके काय परिणाम होतील? या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.